नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण मकर संक्रांत 2025 विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर 2 दिवसावर आलेली आहे संक्रांत. 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत. तर या सणाचं खूप महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये. तसेच यावर्षी नक्की कोणत्या कलरची साडी घालायची आहे, कोणत्या कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत, सोन्याचे दागिने घालावे का, हळदी समारंभाचे काय, हळद वापरायची का, हे सगळं जे आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मकर संक्रांत 2 दिवसावर आली, त्याच्यामुळे तुम्हाला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यावर्षी काय काय परिधान करायचं आहे, काय काय नाही करायचं, ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच अपडेट्स आहेत त्या महत्त्वाचं आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण कळेल की यावर्षी मकर संक्रांतीला काय वज्र आहे किंवा काय घालायचं आहे, काय नाही घालायचं, काय गोष्टी टाळायच्या आहेत, त्या सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, यावर्षीची मकर संक्रांत जी आहे ती आलेली आहे पिवळ्या रंगावर. ठीक आहे, पिवळ्या रंगावर आलेली आहे मकर संक्रांत. त्यामुळे महिलांचं खूप कन्फ्युजन झालेलं आहे की यावर्षी नक्की पिवळ्या कलरवर आले तर मग सोनं पण पिवळ्या कलरचं असतं, सोन्याचे दागिने घालायचे का, तसेच तुम्हाला हळद वापरायची असते तर हळद पण वापरायची का, ते पण खूप जणांचं कन्फ्युजन आहे. ठीक आहे, की मकर संक्रांत यावेळेस पिवळ्या कलरवर आली तर आपण पिवळी साडी, ठीक आहे पिवळी साडी तर नाही घालायची आहे, पिवळं वस्त्र परिधानच करायचं नाही आहे, पण पिवळ्या रंगाचे जे आपले दागिने असतात, सोन्याचे दागिने पिवळ्या रंगाचे असतात, ते घालायचे का, तर हळद पिवळ्या रंगाची असते ती वापरायची का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पडलेले आहेत महिलांना. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पिवळी साडी तर आज घालायचीच नाही आहे, तुम्हाला पिवळा कलर अजिबात घालायचं नाही आहे. त्यासोबत अजून कुठल्या गोष्टी आहेत, सोनं पण पिवळं असतं तर सोनं घालायचं का नाही, ते पण प्रश्न आहे खूप मोठा. तो तुम्हाला मी आता त्याचं आन्सर जे आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ठीक आहे, बघा आता काय काय तुम्हाला घालायचं, काय काय नाही. बघा, सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र प्रदान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. बघा, म्हणजे यावेळेस मकर संक्रांतीला पिवळा कलर वज्रे आहे. त्यामुळे आता महिलांना प्रश्न पडला की हळदी कुंकाचं समारंभाचं काय, कारण आपण माहिती आहे मकर संक्रांतीला महिला ज्या त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. काही महिलांना घरी बोलून वाण देतात, हळदी कुंकू लावतात. आता नेमकं काय आहे, हळदी कुंकू समारंभ करायचा का, तर सोन्याचे दागिने घालायचे का नाही, ते पण खूप जणांना प्रश्न पडला आहे. त्याचा आन्सर आपण देऊयात. आता बघा, मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करून येते ती रंग संक्रांती वज्र असते. यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येत आहे. त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे सोन्याचे दागिने घालायचे की नाही, शिवाय हळदी कुंकू समारंभात हळद वापरायची की नाही. ठीक आहे, आता बघूया आपण ह्याचं आन्सर. अवघ्या काही दिवसावर या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा सण आला आहे. येत्या 14 जानेवारी 2025 मध्ये देशभरात मकर संक्रांत साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिला सुगड पूजेसह हळदी कुंकू समारंभ करतात. सण म्हटलं की महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचं नैवेद्य दाखवतात. तर सण म्हटलं की महिलांना नटता थटता करण्याची संधी मिळते. मग साडी कोणती नेसायची, त्यावर दागिने कुठले आणि गजऱ्याशिवाय महिलेचा शृंगार अपूर्ण मानला जातो. मग कुठलाही सण असो, महिलांचं सजणं सवरणं तर असतंच किंवा नटायला लागतंच, कारण ते त्यांचा हक्कच आहे. साडी कुठली नेसायची, दागिने कुठले घालायचे, गजरा कुठला लावायचं वगैरे सगळं जे आहे ते चालतं. गजरा तर लागतोच. तर बघा, मकर संक्रांती म्हणजे काळ्या रंगाच्या साडीला महत्त्व असते. पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी, कुठल्या रंगाच्या गोष्टी वगैरे असतात ते महत्त्वाचं असतं. हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आलेले आहेत. बघा, 14 जानेवारी 2025ला सूर्य सकाळी 8:55 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून वाघावर स्वार होऊन येणार आहे. तर तिचं उपवाहन घोडा आहे. शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या बांगड्या, पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यासोबत देवी केशरी टिळा, जाईंचा फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे. बघा, म्हणजे तुम्हाला पिवळ्या रंगाची साडीच नाही तर मग बांगड्या पण तुम्हाला घालायच्या नाहीत. तसेच गजरा पण नाही लावायचा, कारण जाईचं फुल देवीच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गजरा नाही लावायचा यावेळेस. तुम्हाला जर पिवळ्या बांगड्या नाही घालायच्या आणि पिवळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही. त्याच्यामुळे पिवळ्या रंगाची फुलं पण तुम्हाला जाईचा फुलांचा गजरा असेल किंवा पिवळ्या रंगाची फुलं यावर बंदी असणार आहे यावर्षी. ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला घालायच्या नाहीत. आता पुढे बघू. आता हळदी कुंकू समारंभाचं काय, तसेच सोन्याचे दागिने नाही घालायचे का, ते पण आपण पाहणार आहोत. बघा, आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वज्र आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकाच्या समारंभात हळद वापरायची का, तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचं नाही.
पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता, कारण यंदा मोत्याचे दागिने घालायचे नाही. बघा, म्हणजे तुम्ही सोन्याचे दागिने घालायचे, पण तुम्हाला मोत्याचे दागिने घालायचे नाही, कारण देवी मोत्याचे दागिने घालून येणार आहे. तर देवीने केशरी टिळा लावला आहे, त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे महिलांना तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकणार आहात. बघा, म्हणजे तुम्हाला म्हणजे देवी जी आहे ती मोत्याचे दागिने घालून आली, त्याच्यामुळे आपल्याला मोत्याचे दागिने नाही घालायचे. सोन्याचे दागिने वापरू शकता, पण अशा काही मोत्याचे दागिने असतील तुमच्याकडे तर तुम्ही घालू शकणार नाही. आता बघा, नथमध्ये तर मोती असतोच, लक्षात ठेवा. सगळ्यांचे नथ बऱ्यापैकी अशा किंवा अशा असतात. तर नथ मात्र तुम्हाला यावेळेस घालता येणार नाही, किंवा जर तुमच्याकडे विदाऊट मोती असेल किंवा ज्या नथीत मोती नसेल ती नथ तुम्ही घालू शकताय. आता तुमच्याकडे असं काही असतात, माहिती आहे, महिला घेतात तसं, पण तुम्हाला यावेळेस मोत्याचे दागिने घालायचे नाहीत. तुम्ही यावेळेस सोन्याचे दागिने घालू शकता. सोन्याच्या दागिन्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला मोत्याचे दागिने अजिबात वापरायचे नाहीत, कारण देवीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत. तसेच हळदीचं पण तिने केशरी टिळा लावला, त्याच्यामुळे हळदीचा काही संबंध नाही. हळद तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही हळदीचा कार्यक्रमही तुम्ही करू शकणार आहात. त्यामुळे हळदीचं काही हे नाही आहे, त्याचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे तुम्ही हळद कुंकू वापरू शकता. बघा, या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. जर तुम्हाला अजून काही उपाय करायचे असेल किंवा अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल, तुम्ही तुमचे तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला घेऊ शकता. ठीक आहे, ही माहिती आहे. ही माहिती नॉर्मल माहिती आहे. जर तुम्हाला अजून काही डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल किंवा काही तुम्हाला करायचं असेल, दान वगैरे काही गोष्टी असतात, किंवा हळदी कुंकू तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल, तुम्ही तुमच्या तज्ज्ञांना विचारू शकता. तर बघा, यावेळेस तुम्हाला सांगितलं मी काय काय गोष्टी करायच्यात, काय काय गोष्टी करायच्या नाहीत. बघा, तुम्हाला कळलंच असेल. तुम्हाला बघा, सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता. ठीक आहे, सोनं घालू शकता. सोनं घालू शकताय तुम्ही. बघा, सोनं घालू शकताय तुम्ही. हळद लावू शकताय. ठीक आहे, हळद पण तुम्ही लावू शकताय. तुम्ही आता काय नाही लावू शकत ते बघू, काय नाही घालायचं किंवा काय नाही. बघा, तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत ते नाही घालायचे. ठीक आहे, मोत्याचे दागिने तुम्ही घालू शकत नाही. ठीक आहे, तसेच तुम्ही गजरा लावू शकत नाही आहात. ठीक आहे, गजरा पण तुम्हाला लावायचा नाही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, कारण यावेळेस जाईचं फूल आहे, त्यामुळे तुम्हाला मोत्याचे दागिने पण देवीने परिधान केले, त्यामुळे ते नाही घालायचे. तसेच तुम्ही सोनं घालू शकताय, सोन्याचा काही प्रॉब्लेम नाही. हळद लावू शकताय, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्हाला पिवळी साडी तुम्हाला घालायची नाही. ठीक आहे, पिवळी साडी नाही घालायची, पिवळ्या कलरवर आली म्हणून. आता बघा, तुम्हाला जर काही दान वगैरे करायचं असेल तर त्याचं काय आहे. ठीक आहे, तर दान बघा, तुम्हाला जर पर्वकालात काही दान द्यायचं असेल तर कुठलं देऊ शकता. बघा, नवे भांडे देऊ शकता, गाईला घास देऊ शकता, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावे. ठीक आहे, आणि किंक्रांत कधी आहे, करी दिन आहे बुधवारी दिनांक 15 जानेवारी 2025 ठीक आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. ठीक आहे, तुम्ही दान करू शकता ह्या गोष्टी. तसेच बघा, संक्रांतीचं फल काय आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होऊन जाईल. ठीक आहे, आणि बघा, संक्रांतीमध्ये कुठली कामं वर्ज्य आहे ते बघूयात. दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष किंवा गवत तोडणे, गाय म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. ठीक आहे, हे ज्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी सांगितल्या. आता बघा, गजरा पण नाही लावायचा. गजरा महत्त्वाचा झाला. पिवळी साडी नाही घालायची. पिवळ्या बांगड्या पण तुम्हाला घालायच्या नाहीत. तुम्ही पिवळ्या बांगड्या सोडून दुसऱ्या कुठल्याही बांगड्या ज्या आहेत त्या घालू शकता. ह्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. अजून तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा, म्हणजे त्याचा आन्सर मी देईल नक्कीच. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची संक्रांत तिळगुळासारखी गोडत जावो आणि सगळ्यांना सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला नक्की काही क्वेश्चन असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा, मी त्याची नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.